चला, जय हिंद सर्वांना. आपल्या कंटेंट लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे. आज आपल्याला नळ व टाकीवरचा नेक्स्ट टाइप घेऊन आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की काही वेळेस नळ सुरू राहतील आणि काही वेळानंतर नळ बंद होतील. एखाद्या वेळेस सुरुवातीला एखादा नळ बंद असेल, नंतर थोड्या वेळाने आपण सुरू करेल. अशा ज्या कंडिशन असणार आहेत, नळ व टाकीवरचे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. सगळ्या परीक्षेला याच्यावरचे प्रश्न आलेले असतात. ते प्रश्न आता आपल्याला पाहायचे आहेत. चला, वेळ वाया न घालवता चालू करूयात. आजचा प्रश्न, जो प्रश्नाचे टाईप असणार आहे, नळ व टाकीवरचा नळ सुरू व बंद करणे. चालेल, चला बघा. पहिला प्रश्न काय म्हणतोय आपल्या डोळ्यासमोर दिसत असेल. पूर्ण समजून घेत असताना आपल्या नेहमीच्या पद्धतीने पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये समजून घेणार, नंतर त्याला आपण प्रॅक्टिसने शॉर्टकट करणार आहोत. डायरेक्ट शॉर्टकट करायची नाही, या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे. बघा प्रश्न काय म्हणतोय, बघा प्रश्न समजून घ्या. एक पाण्याची टाकी ए आणि बी ने 6 आणि 15 तासात भरतात. जर पहिला नळ फक्त 2 तास चालवला तर बी ला उर्वरित टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? आपल्याला असा प्रश्न आलेला आहे. या प्रश्नाला दोन पद्धतीने विचारू शकतो. पहिला पद्धत आपल्याला जो विचारलाय तो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, उर्वरित टाकी, राईट. आणि दुसरी पद्धत काय, आपल्याला एकूण टाकी सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता ते एकूणची काय भानगड आहे त्याला थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवू, नंतर आपण त्याच्यावर बोलूयात. बघा समजून घ्या. टाकी भरण्यासाठी 2 नळ आहेत. आपण नेहमीच्या पद्धतीने ए आणि बी असे दोन्ही नळ लिहून टाकायचे. वेळ दिलेली आहे, दोन्ही नळाने भरते. 2 कंडिशन असतात, एक तर भरण्याची असते, नाही तर रिकामी करण्याची असते. या प्रश्नामध्ये रिकामी करण्याची कंडिशन आपल्याला दिलेली नाही, त्यामुळे काही लोड घ्यायचं नाही. दोन्हीच्या दोन्ही नळाने भरते, आणि भरते म्हटल्यावर आपण काय म्हटलं रे, प्लस करायचं. इथं प्लसचं चिन्ह द्यायचं. आणि 15 जर घेतले, 15 तासात भरते, तर मग इथं पण काय करणार, प्लस करणार, कारण या प्रश्नामध्ये रिकामी करण्याची कंडिशन दिलेलीच नाहीये. आता आपण पहिलं काम मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे 10 सेकंदामध्ये झालं पाहिजे, ते पटकन करून घ्यायचं. घ्या 6 आणि 15 या दोघांचं एलसीएम काय असेल? 6 आणि 15 दोघांचा एलसीएम 30 असणार आहे. म्हणजे टाकी किती लिटरची असेल असं जर आपल्याला विचारलं तर टाकी असणार आहे 30 लिटरची. कशावरून काढलं आपण? लसावी काढून काढले, एलसीएम काढून काढले, हे आपल्याला समजलं पाहिजे. याच्यावरून आपण क्षमता काढणार आहोत. क्षमता कोणाची क्षमता रे? नळाची क्षमता किंवा पाईपची क्षमता. जे प्रश्नामध्ये दिलं असेल ते प्रश्नामध्ये नळ देतील, कधी पाईप देतील, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कधी इथे टाकी म्हणतील, कधी हौद म्हणतील, काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं समजून घ्यायचं ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने. 6 आणि 30 ला भाग दिला, 6 पंच 30, म्हणजे ए ची क्षमता किती भेटेल बरं? 5 भेटेल. 5 काय भेटेल? भरणार भेटेल. आणि कशी भेटेल? 5 लिटर प्रत्येक तासाला भरेल असं आपल्याला म्हणावं लागेल. कोणता? ए नावाचा नळ. म्हणजे तुम्ही जर टाइम पाहिला, समजा आता 8 वाजलेले आहेत, 1 तास नळ सुरू ठेवला तर टाकीमध्ये किती पाणी टाकलं असेल? त्याने 5 लिटर पाणी आणून टाकलं असेल किंवा भरलं असेल. बी काय? 15 दुनी 30, म्हणजे बी ची क्षमता काय होईल? 2 होईल. काय? भरण्याचीच होईल, लिटर प्रति तास, राईट. अशा पद्धतीने आपल्याला हे जमलं पाहिजे. आता जर मी दोन्हीच्या दोन्ही नळ चालू केले, ए सुद्धा सुरू केलाय आणि बी सुद्धा सुरू केलाय, ए आणि बी दोन्ही नळ सुरू केले, तर 5 आणि 2 किती होईल रे? 7 लिटर भरल्या जाईल प्रत्येक तासाला, असं मला म्हणावं लागणार आहे, राईट. आवश्यकता असो किंवा नसो, एवढ्या गोष्टी आपण करून घ्यायच्या. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या 10 सेकंदात झाल्या पाहिजे राजानो. किती सेकंदात? 10 सेकंदात, अशी मला तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. आता प्रश्नात काय विचारलं बघा. प्रश्नात विचारलंय महत्वाचं, जर पहिला नळ फक्त 2 तास चालवला. आता पहिला नळ याचा अर्थ इन द सेन्स आपल्याला घ्यायचा ए नळ 2 तास चालवला. पहिल्यांदा डिटेलमध्ये समजून घेऊया. नंतर तुम्ही ज्यावेळेस चांगली प्रॅक्टिस करा, तेवढी तुम्हाला एवढी जागा सफिशियंट होईल. एवढं काढल्याच्या नंतर एवढी जागा सफिशियंट होईल आन्सर काढण्यासाठी. पण पहिल्यांदा त्यातल्या सगळ्या संकल्पना आपल्या क्लिअर असल्या पाहिजे, तरच बऱ्यापैकी आन्सर येईल. नाही तर आन्सर चुकण्याची शक्यता जास्त असते. बघा काय म्हटलं, तर आपल्याला म्हटलेलं आहे पहिला नळ किती तास चालवला? 2 तास. म्हणजे ए नळाने 2 तासात किती पाणी भरलंय ते आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल. म्हणून मी इथे लिहितोय, ए ने 2 तासात भरलेली टाकी. भरलेली टाकी किती भरली असेल बरं राजांनो? मला सांगा. ए हा एका तासात किती आणून टाकतोय? 5 लिटर आणून टाकतोय एका तासामध्ये. क्षमता आहे ना त्याची. मी इथे म्हणत 5 लिटर ही प्रति तास काय आहे? क्षमता आहे. आणि असा नळ किती तास चालू ठेवला म्हणलाय? 2 तास. एका तासात 5 टाकतोय, तर 2 तासात किती भरले असेल? कॉमन आहे ना, 5 दुनी 10, म्हणजे 10 लिटर टाकी कोण भरली? ए न भरली. किती वेळात भरली? 2 तासात भरली. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथल्या इथं जमल्या पाहिजे. याला वेळ लागेल नको, फास्ट मध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजे. आता मला सांगा, टोटल टाकी आहे 30 लिटरची. 30 लिटर मधली 10 लिटर भरली, ए ने भरली, 2 तासात भरली, राईट. आता आपल्याला विचारले उर्वरित टाकी बी ला भरण्यासाठी किती वेळ लागेल? म्हणजे आता ए नावाचा नळ सुरू आहे का? नाही. ए नावाचा नळ आता बंद झाला. आता नळ कोणता सुरू आहे? बी नावाचा नळ सुरू आहे. मग मी म्हणेल उर्वरित टाकी किती आहे? आपण पहिल्यांदा ते शोधून घेऊयात ना. उर्वरित टाकी, शिल्लक टाकी, राईट. मी इथे लिहितोय उर्वरित टाकी बरोबर
उर्वरित टाकी बरोबर काय, पहिले होती टोटल 30 लिटरची टाकी आणि 30 मधली भरली किती 10 लिटर, म्हणजे काय करावं लागेल मायनस करावं लागेल, म्हणजे किती लिटर शिल्लक आहे 20 लिटर शिल्लक आहे. आणि ही जी 20 लिटर शिल्लक आहे राजांनो, आता ही 20 लिटर टाकी कोणता नळ भरणार आहे, ए का बी, तर आता कळायला पाहिजे ए नळ बंद केला आणि कोणता नळ चालू केला, बी नळ चालू केला, म्हणजे बी भरणार आहे. म्हणून मी इथं पुढे आन्सर काढत असताना बी ला 20 लिटर टाकी भरण्यासाठी, किती लिटर 20 लिटर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल ते काढायचंय. मला बी ला काढायचंय तर मग मी इथे कोणाच्या क्षमतेने भाग देणार, बी ला काढायचंय तर मग बीच्या क्षमतेने भाग दिला पाहिजे. बीची क्षमता किती आहे 2 लिटर प्रत्येक तासाला भरते, मग 2 ने 20 ला जर भाग दिला तर कितीचा भाग जाईल 10 तासात, 10 तासात भरते म्हणावं लागेल. कोणत्या नळाने, बी या नळाने 10 तासात भरण्याचं काम होणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून मी या प्रश्नाचा आन्सर लिहित असताना बी ला उर्वरित टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल तर 10 तास लागतील असं आपल्याला म्हणावं लागेल. खूप सोप्या पद्धतीने ज्या वेळेस आपण प्रॅक्टिस करू ना, हे इकडचं काहीच करायची गरज नाही. काय करायचं बघा राजांनो, लगेच एवढं काढून घेतलं आपण, इथपर्यंत सगळ्यांच्या क्षमता भेटला. ज्या नळाला पहिल्यांदा चालू केले तो नळ पहिल्यांदा बघा, ए 2 तास चालवला, इथेच करून घ्यायचं, 5 गुणिले 2 10, 10 लिटर भरली, इथेच करून घ्यायचं. 30 मधले 10 लिटर काय झाले मायनस झाले, मग राहिले 20 इथे लिहायचे कारण आता बी नळ सुरू राहणार आहे. 20 ला 2 न भाग दिला 10 तासात भरले, असं डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे. पण बघा जर तुम्ही ही प्रॅक्टिस केली नसेल, तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल, आपण जर ही प्रॅक्टिस केली नाही राजांनो, तर आपल्याला नेमकं शॉर्टकट मध्ये कोणाला गुणायचंय कोणाला भाग द्यायचंय हे कळत नाही. त्यासाठी डिटेलमध्ये प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ही गोष्ट सगळ्यांना डन झाली पाहिजे आणि डनच झाली पाहिजे. बरं सर, तुम्ही दुसरा प्रश्न एक बोलत होते, त्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल माहिती सांगा. इकडे घेऊयात आपण दुसऱ्या प्रश्नाबद्दलची माहिती. दुसरा प्रश्न आपल्याला असं विचारला जाऊ शकतो की एकूण टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ, एकूण टाकी भरण्यासाठी, इकडे लिहूयात लागणारा वेळ किती असेल. आता इकडे ज्या वेळेस असा प्रश्न विचारला जाईल, ही कंडिशन प्रश्न कसे समजून घ्या. एक पाण्याची टाकी ए आणि बी ने 6 आणि 15 तासात भरतात. जर पहिला नळ फक्त 2 तास चालवला तर बी इतर वेळ बी हा नळ चालवला तर एकूण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला जातो. राईट. मग एकूण टाकी भरण्यासाठी बघा, सुरुवातीला ए नावाचा नळ 2 तास चालला आणि नंतर बी नावाचा नळ 10 तास चालला, असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे सुरुवात ज्या वेळेस केली त्यावेळेस ए नावाचा नळ होता, हा 2 तास चाललाय आणि त्यानंतर काय केलं, ए नावाचा नळ बंद केला आणि बी नावाचा नळ सुरू केला आणि बी नावाच्या नळाला बाकीची टाकी भरायला किती वेळ लागले 10 तास लागले. असे म्हणून आपल्याला म्हणावं लागेल 12 तास लागणार आहे काय एकूण टाकी भरण्यासाठी. या प्रश्नामधली ही कंडिशन कळली पाहिजे. तिकडे आपण पहिल्या टाइप मध्ये जे आपण शिकलो होतो त्यामध्ये काय कंडिशन होती, दोन्ही नळ मिळून मग त्यावेळेस 7 ने आपण 30 ला भाग देत होतो. पण इथे तसं नाही, ए नळ सुरू ठेवला नंतर बंद केला नंतर बी नळ सुरू केला तर एकूण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल असं ज्यावेळेस विचारलं जाईल त्यावेळेस आन्सर 12 लिहिणार. पण सध्या आपल्याला उर्वरित टाकी विचारल्या तर उर्वरित किती तासात झाली पाहिजे 10 तासात झाली पाहिजे. या दोन्ही प्रश्नाच्या संकल्पना तुमच्या 100% क्लिअर झाल्या असेल असं गृहीत धरतो. चालतंय. चला पहा मग त्यानंतरचा दुसरा प्रश्न काय म्हणतो. दुसरा प्रश्न, ए आणि बी या दोन नळाने अनुक्रमे 15 आणि 20 तासात एक टाकी भरते. म्हणजे हे जे दोन्ही नळ दिलेले आहेत आपल्याला भरण्याचेच दिलेले, अजून रिकामी करण्याचं दिलेलं नाहीये. सुरुवातीला ए नळ 5 तास सुरू ठेवला, तो बंद करून बी नळ सुरू केला तर उर्वरित टाकी, परत मागच्या प्रश्नासारखंच विचारलं की उर्वरित टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. याही प्रश्नामध्ये रिकामी करण्याचं दिलेलंच नाही, पुढे अजून येणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळं क्लिअर होऊन जाईल, काही वेगळं करू नका. चला करा बरं पटकन. पहिल्यांदा टाकीची क्षमता आणि नळांची क्षमता शोधून घ्यायची, म्हणजे घ्यायचीच. ए नळ 15 तासात आणि बी नळ 20 तासात, दोन्ही भरण्याचंच काम करतायत म्हणून आपण काय करणार प्लस 15 तासात 20 तासात भरतायत. दोघांचं एलसीएम आता तुम्हाला 15 आणि 20 या संख्या पाहिल्या की क्लिक झाला पाहिजे. लसावी किती आहे तर बोला 15 आणि 20 चा लसावी किती असेल 60 असेल. म्हणजे इथे टाकी किती लिटरची असेल 60 लिटरची टाकी आहे. टाकीमध्ये किती पाणी बसतं असं विचारलं तर 60 लिटर पाणी बसतं असं आपल्याला म्हणायचं आहे. चला नळांची क्षमता काढून घेऊयात. ए नावाच्या नळाची क्षमता काय होईल, ए नावाच्या 15 आणि 60 ला भाग द्या, 15 चोक 60. राईट. ए ची क्षमता भेटली 4 लिटर भरणार आहे. किती तासाला, प्रत्येक तासाला. एक तास सुरू ठेवला 4 लिटर भरेल, दुसऱ्या तासाला परत 4 लिटर, तिसऱ्या तासाला परत 4 लिटर. 20 ने 60 ला भाग दिलाय, 20 त्रिक 60 म्हणजे बी ची क्षमता काय भेटली 3 भेटली. भरण्याचंच काम आहे, भरली 3 लिटर प्रत्येक तासाला भरणार आहे. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले राजांनो तर ए ही सुरू केला बी ही सुरू केला तर 4 आणि 3 काय भरेल 7 लिटर प्रत्येक तासाला भरणार आहे. चांगली प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर हे जे मी समोर लिहितोय हे लिटर प्रति तास ते लिहित बसायची गरज नाही. प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर ते तुम्ही ऑटोमॅटिक त्याला स्किप करणार याची मला खात्री आहे. चला
आता जे म्हणले त्याच्यानुसार काम करणं चालू करत. काय म्हणले बघा, सुरुवातीला कोणता नळ सुरू आहे, वाचा बरं प्रश्नामध्ये. सर सुरुवातीला प्रश्नामध्ये आम्हाला दिसतोय ए नावाचा नळ, आणि ए नावाचा नळ किती तास सुरू आहे, 5 तास सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट, डायरेक्ट बघा शॉर्टकट. आता अगोदर शॉर्टकट सांगतो, नंतर परफेक्ट सांगतो. जर शॉर्टकट करायचं असेल तर या 5 ने कोणाला गुणणार, 4 ला. 5 चोक 20. 20 लिटर भरली. 60 लिटर मधली 20 लिटर भरली राजाने. इमॅजिन करा, 60 लिटर टाकी होती, त्यातली 20 लिटर भरली, म्हणजे राहिली किती लिटर, 40 लिटर. आणि ही 40 लिटर कोण भरणार आता, ए नळ बंद केला आणि बी नळ सुरू केला. बी ची क्षमता किती आहे, 3. राहिली 40 लिटर. 40 ला 3 ने भाग द्यावा लागेल. जे आन्सर येईल पूर्णांकयुक्त पूर्णांकात 13.1/3 हे आपला आन्सर येणार, म्हणजे येणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. चला काढणं चालू करा. डिटेल मध्ये समजून घ्या. तोंडी तर आन्सर आला, आता डिटेल मध्ये. सर ए नळ 5 तासात किती टाकी भरतो, या प्रश्नाचं उत्तर आपण काढणार. किती टाकी भरतो. राईट, काय करावं लागेल सर, ए ची क्षमता आहे सर 4 लिटर प्रति तास. राईट, 4 लिटर प्रति तास, म्हणजे एका तासाला 4 लिटर टाकतोय. अशी 5 तास सुरू ठेवले, 5 तास नळ सुरू ठेवला. 4 पंच 20, म्हणजे 20 लिटर टाकी भरणार आहे. किती लिटर टाकी भरले, 20 लिटर भरली. कोण भरली, ए या नळांनी भरली. किती वेळात भरली, 5 तासात भरली. या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक समजल्या पाहिजे, पटापट आल्या पाहिजे. राईट, सर ए ने 20 लिटर जर भरली असेल तर उर्वरित टाकी किती आहे, किंवा शिल्लक टाकी किती आहे. उर्वरित टाकी, टोटल टाकी होती सर 60 लिटरची, त्यामधली भरली 20 लिटर, म्हणजे शिल्लक किती राहिली, शिल्लक राहिली सर 40 लिटर राहिली. बरोबर, 40 लिटर शिल्लक आहे. आणि ही 40 लिटर शिल्लक आता कोणता नळ भरणार आहे. सर प्रश्नामध्ये म्हणले ए नळ 5 तास सुरू ठेवला आणि तो बंद केला, म्हणजे 5 तासानंतर बंद केला. म्हणजे आता कोणता सुरू केलाय, बी नावाचा नळ सुरू केलाय. फक्त बी नावाचा नळ सुरू आहे. मग बी ची क्षमता काय राजांनो, बी ला किती भरायचे, 40 लिटर भरायचे. सर बी ला 40 लिटर भरायचे आणि बी तासाला 3 लिटर आणून टाकतोय, म्हणजे 3 ने भाग देणार. आणि 3 लिटर भरतोय म्हणून 3 ने भाग द्यायचा. राईट, चला द्या भाग. जिथपर्यंत भाग देता येतो तिथपर्यंत भाग देऊयात आपण. 3 1 3, एकदम गरिबी सांगतोय. उरला 1 झाले 10. 3 त्रिक 9, 10 मधले 9 गेले, उरला 1. जे बाकी उरले त्याला अंशात ठेवा, ज्याने भाग दिला त्याला छेदामध्ये ठेवा, आणि याच्या पुढे शब्द लावा. काय शब्द लावा, 13.1/3 तास एवढा वेळ लागेल असं आपल्याला म्हणावं लागेल. संपलं माझा आन्सर, 13.1/3 तास. डन 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 डन. बरं सर, ऑप्शन मध्ये जर हे आन्सर नसेल आणि परफेक्ट आन्सर असेल, परफेक्ट म्हणजे काय, तासामध्ये आणि मिनिटामध्ये जर वेळ दिलेली असेल, तर मग त्यावेळेस काय करायचं. आता तुम्हाला हे बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल, कारण आपण काळकामध्ये सुद्धा ते पाहिले, नळवटाकीमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये ते सुद्धा पाहिले. आता मला सांगा, 13 तास पूर्ण झाले, वरचा 14वा तास अपूर्ण आहे ना. 14वा तास अपूर्ण आहे म्हणजे काय, 1/3 तास अपूर्ण आहे. राईट, आणि 1/3 तास अपूर्ण आहे म्हणून तुम्ही 1/3 तास हा शब्द असल्यामुळे गुणिले काय करणार, 60 मिनिटं गुणिले करणार. राईट, 3 ने जर 60 ला भाग दिला तर 20 चा भाग जातो. माझे ऑलरेडी 13 तास होते. ऑलरेडी किती तास होते, 13 तास होते. आणि या 3 ने 60 ला भाग दिल्यामुळं कितीचा भाग गेलाय, 20 मिनिटाचा भाग गेलाय. म्हणून माझं परफेक्ट आणि 100% आन्सर काय असेल, 13 तास 20 मिनिटं नंतर बी हा नळ उर्वरित टाकी भरेल असं आपल्याला म्हणावं लागेल. किंवा ऑप्शन मध्ये हे जास्त करून तर ऑप्शन मध्ये हे असणार आहे, पण हे जरी ऑप्शन मध्ये आलं तरी ते आपल्याला जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे. मग मी आन्सर लिहिणार 13.1/3 तास लिहा किंवा 13 तास 20 मिनिटं लिहा. दोन्हीच्या दोन्ही आन्सर 100% बरोबर आहेत. चांगल्या पद्धतीने क्लिअर झाला असेल. उर्वरित टाकी भरण्यासाठी बी ला एवढा वेळ लागणार आहे. जर आपल्याला विचारलं असतं या प्रश्नामध्ये एकूण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागला, हा खूप महत्वाचा आहे. एकूण टाकीवाला जे मी बोलतोय ना, कारण याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की नेमकं एकूण म्हणजे सर असं का बरं करतायत. आतापर्यंत तर सरांनी आम्हाला सांगितलंय सरळ 7 ने भाग द्या, पण एकूण मध्ये काय, समजा तुम्ही त्या टाकीला सुरू करण्यासाठी तुम्हालाच कामावर ठेवले, आपल्यालाच त्या टाकीमध्ये टाकी भरण्यासाठी कामावर सुरू ठेवले, मग मी एकूण लागणारा वेळ बरोबर बघा. राजांनो मी तुम्हाला फोन केला, अरे ती टाकी भरून टाकायची 60 लिटरची, ए नावाचा नळ सुरू कर. ए नावाचा नळ सुरू केला, किती तास लागले, 5 तास लागले. म्हणजे ए नावाचा नळ तुम्हाला 5 तास सुरू ठेवायला सांगितला. नंतर 5 तासानंतर मी तुम्हाला फोन केला, आता म्हणलं ए नावाचा नळ बंद कर आणि बी नावाच्या नळांना बाकीची भरून टाक. तर बी नावाच्या नळाला किती वेळ लागले, 13 तास 20 मिनिटं लागले. राईट, मग 13 तास 20 मिनिटं लागले असेल तर हे जर लिहिलं मी 13.1/3 तर दोन्ही मिळून काय होईल, 13 आणि 5 किती होतील, 18.1/3 तास. हे मला कशासाठी वेळ लागलाय, एकूण पूर्णच्या पूर्ण 100% टाकी भरण्यासाठी मला एवढा वेळ लागला. आणि मी याला अजून काय लिहिल, 1/3 ची व्हॅल्यू काय आली, 20 मिनिटं. मी असंही लिहू शकतो त्याला 18 तास लागले सर आणि अजून 20 मिनिटं लागलेले आहेत.
दोघांपैकी कोणतंही आन्सर लिहिलं तरी चालतंय. राईट, मी जे बोलतोय ते तुम्हाला बऱ्यापैकी आणि 100% क्लिअर झालं असेल, डन झालं असेल, डन झालं असेल, डन झालं असेल अशी सगळ्यांकडून अपेक्षा आहे. चालतंय, चला चला पहा आता आपण नंतरचा प्रश्न पाहूया. काय म्हणतो प्रश्न? ए व बी नळांनी अनुक्रमे 6 व 8 तासात एक टाकी रिकामी होते. 6 आणि 8 तासामध्ये काय होते? रिकामी होते. आता दोन्ही कंडिशन सारख्या असल्यात म्हणले की प्रश्न सोपा जातो, काहीच अवघड जात नाही. एक तर दोन्ही कंडिशन भरण्याच्या किंवा दोन्ही कंडिशन रिकामी करण्याच्या आल्या की प्रश्न सोपा असतो. एक कमी आणि एक जास्त, म्हणजे एक भरते एक रिकामी करते, त्यावेळेस थोडंसं डोक्याला ताण द्यावा लागतो. काही नाही, ते पण सोपं असा. सुरुवातीला ए नळ 4 तास सुरू ठेवला, तो बंद केला, तर उर्वरित टाकी कमी करण्यासाठी बी ला किती वेळ लागेल? याचा अर्थ ही टाकी कशी आहे? भरलेली आहे. आता टाकी किती लिटरची आहे ते बघून घेऊया. काढा पटकन, ते आपलं काम करूनच घ्यायचं. 10 सेकंदाचं काम. काय 6 तासात आणि 8 तासात कमी करते? 6 तासात कमी करते म्हणून मायनस, 8 तासात कमी करते म्हणून मायनस. दोघांचा लसावी 6 आणि 8 चा लसावी काय रे? 24 लिटर. टाकी किती लिटरची असेल? 24 लिटरची. नाही सर आम्हाला 48 लिटर घ्यायचं. तुम्ही 48 लिटर घ्या. नाही सर आम्हाला 72 लिटर घ्यायचं. 72 लिटर घ्या. सेमच आन्सर येणार. आन्सर बदलत नसतं, फक्त टाकीची क्षमता बदलणार आहे, त्याच्यावरून काही फरक पडत नाही. राईट, चला मग टाकी किती लिटरची आहे? 24 लिटरची. 6 आणि 24 ला भाग दिला, ए नावाच्या नळाची क्षमता भेटेल. सांगा साइन चौक 24. 4 लिटर कमी करणार आहे. आता इथून पुढचं लिहित नाही. लिटर प्रति तास. एका तासाला किती कमी करते? 4 लिटर कमी करतो. कोणता नळ? ए नावाचा नळ. आता हे तुम्हाला डोक्यामध्ये फिट झालंय म्हणून लिहित नाही. आता 8-24 बी नावाचा नळ किती कमी करतोय? 3 लिटर कमी करतोय. आणि जर मी दोन्ही सुरू केले, आता बघा आवश्यकता असो नसो हे लिहून ठेवत चला. 7 लिटर कमी करणार आहे, हे लिहून ठेवत चला. दोघांचं गरज असेल नसेल प्रश्नामध्ये ही सवयच लावून टाका. एवढं आन्सर आपलं हे 10 सेकंदात झालं पाहिजे. खूप झाले 10 सेकंद, फास्ट आलं पाहिजे. आता काय म्हणले? ए नळ सुरुवातीला 4 तास सुरू ठेवला, मग 4 तासामध्ये त्याने किती कमी केलं असेल आपण पहिल्यांदा ते शोधून घेऊयात. चला बघा, खूप सोपं जाणार आहे, काय अवघड जाणार नाही. ए ने 4 तासामध्ये रिकामी केलेली टाकी, रिकामी केलेली टाकी बरोबर. काय करणार तुम्ही? सर 4 कमी करतोय म्हणजे 4 मायनस करतोय, आणि असं किती तास आहे? 4 तास आहे. राईट, चला 4 चौक 16 म्हणजे 16 लिटर कमी केली म्हणावं लागेल. 16 लिटर रिकामी केली असं आपल्याला म्हणावं लागेल. कोणत्या नळाने रिकामी केली रे? ए नावाच्या नळाने 16 लिटर रिकामी केली. टोटल टाकी किती लिटरची आहे? 24 लिटरची टाकी आहे. आता उर्वरित किती टाकीमध्ये पाणी? उर्वरित पाणी सर 24 लिटर पाणी होतं. 24 लिटर मधलं 16 लिटर भरले. किती लिटर भरले? 16 लिटर भरले. 24 मधलं 16 गेले, किती राहिले रे? 8 लिटर राहिले. किती राहिले? 8 लिटर राहिले ना. आणि आता हे 8 लिटर जे पाणी आहे हे कोणत्या नळाला कमी करायचंय? बी नावाच्या नळाला कमी करायचंय. बी नावाच्या नळाला कमी करायचंय कारण आता ए नावाचा बंद केलाय. उर्वरित कमी करण्यासाठी बी ला किती वेळ लागेल? मग मला सांगा राजांनो, बी ला सर 8 लिटर कमी करायचंय. 8 लिटर. आणि बी ची क्षमता किती आहे? बी ची क्षमता आहे 3 लिटर कमी करण्याची. तासाला 3 लिटर. नॉर्मली विचार करा ना, एका तासात 3 लिटर कमी करू शकतो. अजून एका तासात 3 लिटर म्हणजे 2 तास तर झाले. अजून एका तास भर नाही चालणार, कारण 9 लिटर असतं तर 1 तास चालला असतं, पण 8च लिटर आहे ना आपल्याकडे. मग काय करा, जितका भाग जातोय तितका भाग देऊन टाका. किती भाग जातो रे राजांनो? 3 1 3, 3 2 6. बाकी किती उरले? 2. जे उरले त्याला वर ठेवायचे आणि 2.2/3 तासामध्ये रिकामी करेल कोणता नळ? बी नावाचा नळ, असं आपल्याला म्हणावं लागेल. आता जर इथून पुढे आपल्याला परफेक्ट आन्सर काढायचं, हे तर आन्सर आलंच आपलं ना. राईट, किती तासामध्ये रिकामी करेल? 2.2/3 तासामध्ये रिकामी करेल असं आपल्याला म्हणावं लागेल. याला पॉइंट मध्ये करत बसू नका. पॉइंट मध्ये केलं ते अप्रॉक्सिमेट येईल ना. 6 6 6 6 6 चालत राहील पॉइंट मध्ये, त्यामुळे ते नाही करत बसायचं. याला आता परफेक्ट आन्सर काढूयात. मला सांगा, परफेक्ट जर आन्सर आपल्याला काढायचं असेल, किंमत कोणाची व्हॅल्यू काढायची? 2/3 ची. 2/3 गुणिले तास हा शब्द आहे म्हणून गुणिले किती मिनिटं करायचे? 60 मिनिटं करायचे. जर इथं शब्द दिवस असता, दिवस शब्द असता, तर आपण इथं गुणिले किती केले असते? 24 तास केले असते, कारण एका दिवसामध्ये 24 तास असतात म्हणून. राईट, सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत असं आपल्याला समजून घ्यावं लागेल. 100% डन करावं लागेल. 3 1 3, 3 2 6, वरचा शून्य जसे असतं. 20 2 40 मिनिटं. किती मिनिट भेटले? 40 मिनिट भेटले. म्हणजे माझं फायनल आन्सर काय असेल? फायनल आन्सर इथे लिहूयात आपण. आन्सर सर फायनल आन्सर असेल हे 2 तास आणि 40 मिनिटं, म्हणजे 2 तास आणि 40 मिनिटानंतर ती टाकी काय झाली असेल? रिकामी झाली असेल. कोणत्या नळाने रे? बी नावाच्या नळाने, असं आपल्याला म्हणावं लागेल. डन 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 झालं असेल असं मी सगळ्यांकडून अपेक्षित गृहीत धरतो. चालेल. जर मी तुम्हाला आता या प्रश्नामध्ये विचारलं असतं
एकूण टाकी रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ किती? तर तुम्ही आन्सर काय दिलं असतं सांगा बरं. सर ए नळ 4 तास सुरू होता, तिथून पुढे 2 तास 40 मिनिटं बी नळ चालू होता, म्हणजे 4 आणि 2 6 तास, 6 तास 40 मिनिटांमध्ये कोणता नळ? बी नावाचा नळ, सॉरी एकूण टाकी रिकामी झाली असेल असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल. 100% सगळं डन होते असं मी गृहीत धरतो. चला पहा सोडवूयात आपण प्रश्न. ए व बी या दोन नळांनी अनुक्रमे 10 आणि 12 तासात एक टाकी भरते, म्हणजे दोन नळ भरण्याचं काम करणार आहे. परंतु सी नळाने 15 तासामध्ये टाकी रिकामी होते. आला आगाऊ नळ. आता या प्रश्नामध्ये आगाऊ नळ आलाय, दोन नळ भरण्याचं काम करणार आहे आणि तिसरा नळ टाकीतलं पाणी काय करणार आहे? कमी करण्याचं काम करणार आहे. काही लोड घ्यायचं नाही, समजून घ्यायचं. सुरुवातीला तिन्ही नळ 4 तास चालू ठेवले. सुरुवातीला कोणता कोणता नळ सुरू होता? ए ही सुरू होता, बी ही सुरू होता आणि सी ही सुरू होता. तिन्ही नळ सुरू होते. त्यानंतर बी व सी नळ बंद केले तर उर्वरित टाकी ए नळाने किती वेळात भरेल? आता स्वतःच या प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे टाकी भरणार, त्यामुळे काही लोड घ्यायचा नाही. पहिल्यांदा आपलं टाकीची क्षमता आणि नळाची क्षमता या दोन गोष्टी काढून घ्यायच्या. चला घेऊयात काढून. सर ए बी सी तीन नळ दिलेले आहेत. ए आणि बी दोन नळ 10 आणि 12 तासात भरतात. 10 तासात भरतोय म्हणून प्लस, 12 तासात सुद्धा भरतोय म्हणून प्लस, पण 15 तासात रिकामी करतोय म्हणून काय रे? मायनस. तीन गोष्टी करून घेतल्या. या तिघांचा लसावी म्हणजे आमच्या टाकीची किंवा हौदाची क्षमता असणार आहे. प्रश्नामध्ये कधी कधी हौद सुद्धा येणार आहे. 10, 12, 15 संख्या पाहिले की तुम्हाला आता क्लिक झाला असेल. लसावी काय असेल या तिघांचा? 60 असेल. पाठच झाला असेल, बऱ्याच वेळेस आलेला आहे. म्हणजे टाकी किती लिटरची आहे? 60 लिटरची टाकी आहे असं मला म्हणायला काहीही हरकत नाही. याच्या सॉरी ए ची क्षमता काढा, ए नळाची, बी नळाची, सी नळाची आणि सोबतच तिघांची क्षमता या प्रश्नामध्ये काढलेली माहित पाहिजे म्हणजे पाहिजेच, कारण याच्यामध्ये त्याची कंडिशन दिलेली आहे. बोला 10 आणि 6 ला भाग दिला 6 लिटर भरणार आहे एका तासामध्ये. म्हणजे तुम्ही ए नळाला बरोबर 1 तास सुरू ठेवलं तर 6 लिटर टाकी भरलेली असणार आहे, 6 लिटर पाणी बसलेलं असणार आहे. 12 आणि 60 ला भाग दिला 12 पंच 60, 5 लिटर कोणता नळ भरणार आहे? बी नावाचा नळ भरणार आहे. पण सी नावाचा नळ आगाऊ नळ आहे, त्या टाकीमधलं पाणी काढून घेतो. 15 चोक 60 म्हणजे 4 लिटर काय करणार आहे? मायनस करणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट. सर्वांना इथपर्यंत डन झालं पाहिजे. आता मला सांगा तिन्ही नळ जर सोबत सुरू असेल तर काय कंडिशन होते? एबीसी तिन्ही नळ सुरू केले, 1 तासानंतर बंद केले, तिन्हीच्या तिन्ही टाकीमध्ये किती पाणी असेल बघा. ए नावाच्या नळाने 6 लिटर टाकलं, बी नावाच्या नळाने 5 लिटर टाकलं. टोटल किती लिटर टाकलं रे राजांनो? टोटल 6 आणि 5 टाकले 11 लिटर पाणी. पण त्याच वेळेस त्याच्या त्या 11 लिटर मधलं 4 लिटर सी नावाच्या नळानं कमी केले. 11 मधलं 4 जर गेला असेल तर मला सांगा काय कंडिशन झाली असेल? किती लिटर पाणी टाकीमध्ये असेल? तर 7 लिटर भरलं असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट. आपली नेहमीची गोष्ट, पॉकेट आहे तुमच्या पॉकेटमध्ये. ए नावाच्या मित्राने 6 रुपये आणून ठेवले, बी नावाच्या मित्रानं 5 रुपये आणून ठेवले, 11 रुपये आणून ठेवले. तोच ठेवले की सी नावाच्या मित्राने 4 रुपये घेऊन गेले. राईट. तर 11तले 4 घेऊन गेला, याचा अर्थ 7 रुपये तुमच्या पॉकेटमध्ये ऍड झालेत, ऍड होत आहेत. प्रत्येक तासाला जर ही कंडिशन रोटेट होत राहिली, परत तीच कंडिशन होत राहिली तर ऍड होणार आहेत किती रुपये? 7 रुपये प्रत्येक तासाला. म्हणून मी इथं कॅशचं चिन्ह दिलं, प्लसचं चिन्ह दिलं. कधी कधी कमी सुद्धा होऊ शकतात, त्यावेळेस मायनसचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. चला इथपर्यंत आता आला असेल तर इथून पुढचं तुम्ही फास्ट काढू शकता. आपण इथून पुढचं तोंडी सुद्धा आन्सर काढू शकतो. सर आम्हाला एकदा तोंडी काढून दाखव. कसं काढणार आम्ही तोंडी? बघा राजांनो, तोंडी तुम्हाला फटक्यात आन्सर काढून देतो, शॉर्टकट म्हणून. मग इकडे लिहून टाकूया आपण शॉर्टकट. राईट. किंवा आपण ज्याला आपण ट्रिक्स म्हणत असतो ना, हे नाही आवडत आपल्याला, आवडत नाही पण तुम्हाला वाटते. आणि ही ट्रिक्स कशावर बनलेली असते? संकल्पनेचा बनलेली असते, त्यामुळे त्याचा लोड नाही घ्यायचा, पहिल्यांदा परफेक्ट समजून घ्यायचं. बोला. सुरुवातीला तिन्ही नळ 4 तास सुरू होते म्हणून मी तिन्ही नळाच्या क्षमतेला, एबीसीच्या क्षमतेला 4 न गुणले. 4 न गुणल्याच्या नंतर काय होईल रे? 4 7 28 लिटर भरले, 28 लिटर भरली. राईट. त्यानंतर बी आणि सी नळ बंद केला तर उर्वरित टाकी ए नळाने किती वेळात भरेल? आता 60 मधली 28 लिटर भरली असेल राजांनो, किती राहिली? 32 लिटर राहिली. आणि 32 लिटर कोणाला भरायची? ए ला. राईट. 32 लिटर भागीला कोण? 6. भाग द्या. 6 पंच 30, बाकी उरली 2, 2/6. 5.2/6. या 2/6 ला लहान करू शकतो, काय होईल? बे 1 बे 6, 5.136. संपला आन्सर. राईट. कधी? प्रॅक्टिस केल्याच्या नंतर. हे आम्हाला समजलं पाहिजे. परत ऐका. सर तिन्ही नळ 4 तास सुरू होते म्हणून 7 चोक 28 लिटर भरणार आहे. राईट. 28 लिटर भरली. 60 लिटर मधली 28 लिटर भरली, राहिली किती शिल्लक? 32 लिटर राहिली. बी आणि सी नळ बंद केला म्हणजे 5 लिटर येणार आणि 4 लिटर जाणार, हे बंद पडलं. आता फक्त किती लिटर पडतंय? 6 लिटर पडतंय. हे 32 लिटर आता भरणार आहे.
कोण भरणार आहे? ए नळ. ए नळ भरणार आहे म्हणून ए ची क्षमता, बस ए नळ भरणार आहे म्हणूनच ए च्या क्षमतेने. जर बी भरणार असता तर 5 ने भाग दिला असता. जर ए आणि बी दोन्ही भरणार असते तर 11 ने भाग द्यावा लागला असता. जर बी आणि सी हे दोन्ही नळ सुरू असते, ऐका व्यवस्थित आता बोलतोय, बी आणि सी दोन्ही नळ सुरू असते तर बी 5 टाकतोय तोपर्यंत हा 4 घेऊन जातोय, म्हणजे मला इथे 1 ने भाग द्यावा लागला असता. महत्वाच्या गोष्टी बोलतोय, छोट्या छोट्या गोष्टी बोलतोय, लक्ष देणं ऐकायचंय. ए आणि सी जर सुरू असता राजांना, तो ए पण सुरू आहे सी पण सुरू आहे, तर मला ए हा 6 लिटर टाकतोय आणि सी हा 4 लिटर कमी करतोय, म्हणजे मला कोण भाग द्यावा लागला असता? 6 मधले 4 गेले, 2 ने भाग द्यावा लागला असता. या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नाची इथंच प्रॅक्टिस होऊन जाते. काय उत्तर आलं मग? 6 पंच 30, उरले 2 वर, छेदामध्ये 6 ने भाग दिला म्हणून 6. 2/6 ला लहानात लहान 1/3, म्हणजे 5.1/3 हे आन्सर आपलं येणार आहे. आणि 5.1/3 म्हणजे काय? 5 तास 20 मिनिटं. हे आपल्याला समजलं पाहिजे. मस्त वाजलाय? मस्त वाटला का प्रश्न? सांगा बरं राजांनो, जमला पाहिजे आपल्याला. आता याला ट्रिक्स नुसार जर पाहिलं सर, आम्हाला परफेक्ट आन्सर काढून दाखवा, तेच आन्सर येतं का बघा, समजून घ्या. सुरुवातीला तिन्ही नळ 4 तास सुरू ठेवले, म्हणजे मला काय म्हणावं लागेल? म्हणून ए बी सी ने 4 तासात भरलेली टाकी, भरलेली टाकी बरोबर, टाकी बरोबर क्षमता आहे 7 लिटर प्रत्येक तासाला. आता मी शॉर्टकट मध्ये लिहितोय ना, एका तासाला 7 लिटर, असे 4 तास ठेवले. 4 तास तर 7 किती लिटर भरेल रे? 28 लिटर भरेल राजांनो. बरं, ही 28 लिटर जी भरली, ही 28 लिटर कोणी भरली रे? 28 लिटर भरली सर एबीसी या नळांनी भरली. सर 28 लिटर एबीसी ने भरले असेल तर उर्वरित किती भरायची शिल्लक राहिली? उर्वरित किती भरायची शिल्लक राहिली? 60 लिटरची टाकी होती सर, 28 लिटर भरली, मग 60 मधले 30 जर गेले असते तर 30 राहिले असते, पण 2 एक्स्ट्रा काढायला तुम्ही नाही काढायचे सर, मग 32 लिटर. 32 लिटर शिल्लक आहे. आणि आता ही 32 लिटर कोणता नळ भरणार आहे सर? ही 32च्या 32 लिटर कोणता नळ भरणार? बी व सी नळ बंद केला, त्यामुळे सुरू कोणता राहिला? ए नळ सुरू राहिला. म्हणजे ए ला 32 लिटर टाकी भरायची. किती लिटर भरायचे? 32 लिटर भरायचे. आणि ए एका तासात किती भरू शकतो? 6 लिटर भरू शकतो, म्हणून आम्ही 6 ने भाग देणार. राईट. जरी ते म्हणलं असतं बी भरा तर बी ची क्षमताने भाग दिला असता. बरं, इथं जर म्हणलं असतं सी नळाने भरा, असं म्हणतील का? नाही, सी नळ कमी करणार आहे, रिकामी करणार आहे, त्यामुळे भरेल असं म्हणणार नाही. गोष्ट लक्षात ठेवायची. दिला भाग 6 पंच 30, बाकी काय उरली? 2. 2/6. राईट. 5.2/6 लहानात लहान केलं, काय आले? 5.1/3. राईट. एवढ्या तासामध्ये भरेल. राईट. कोण भरेल रे? कोण भरेल सर? एवढ्या तासामध्ये ए नावाचा नळ भरेल, उर्वरित टाकी भरेल असं आपल्याला म्हणावं लागेल. ए ने उर्वरित टाकी 5.1/3 तासामध्ये भरली असेल असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि 1/3 ची व्हॅल्यू काय हे आपल्याला जमलं पाहिजे. सर 1/3 तास म्हणजे काय? 1/3 तास. तास आले म्हणून गुणिले किती मिनिटं करायचे? 60 मिनिट करायचे. चला करा काटाकाटी, करा काटाकाटी. जम्या 3 1 3, 3 2 6, वरचा 0 जशाच तसा, 20 1 20, 20 मिनिट. राईट. म्हणजे परफेक्ट किती वेळ लागलाय? 5 तास. आन्सर म्हणून लिहूयात आपण इथे. आन्सर बरोबर 5 तास आणि किती मिनिटं? 20 मिनिट. मध्ये काय होईल? भरेल. कोणता नळ भरेल? ए नावाचा नळ भरेल. कोणती टाकी भरेल? उर्वरित भरेल. उर्वरित भरेल असं आपल्याला म्हणावं लागेल. बघा, कन्सेप्ट जर आपल्या अशा क्लिअर असेल तर आपल्याला वेळ कमी लागतो, पण अगोदरच कन्सेप्ट क्लिअर नसेल आणि अगोदरच आपण हे करत असेल तर मग आपल्याला त्या प्रश्नाला वेळही जास्त लागेल आणि बरोबर येण्याची शक्यताही कमी होईल. त्यामुळं अगोदर एवढी प्रॅक्टिस परफेक्ट करा की परत आपल्याला याच्यावरचं उत्तर चुकायला नकोय असं मला म्हणावं लागेल. चालतंय. हा एक प्रश्न झाला. आणि याच प्रश्नाला मी दुसरा प्रश्न काय विचारणार आहे? एकूण टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ. एकूण वेळ बरोबर सांगा, सांगा, सांगा. एकूण वेळ बरोबर. सुरुवातीला कोणता नळ सुरू होता? ए बी सी नळ सुरू होता. किती तास सुरू होता? 4 तास सुरू होता. नंतर फक्त ए नळ सुरू होता आणि ए नळ किती वेळ सुरू होता? 5.1/3. 5.1/3. बोला, 4 आणि 5 पूर्णांकची बेरीज करा. 9.1/3 तासामध्ये काय होईल? भरेल. कोणती टाकी? एकूण टाकी. म्हणजे सुरुवात केली एबीसी नळांनी, त्याला लागलेला वेळ. त्यानंतर बी आणि सी बंद केला, ए ने भरणारा लागलेला वेळ 9.1/3 तास. आणि मला तास आणि मिनिटांमध्ये लिहायचं असेल तर 9 तास आणि किती मिनिटं आले होते? वर आले होते 20 मिनिट. एकूण टाकी भरण्यासाठी एवढा वेळ लागेल असं मी म्हणणार आहे. पण या प्रश्नामध्ये आपल्याला उर्वरित विचारलंय म्हणून मी आन्सर लिहिणार 5 तास 20 मिनिटं. जर एकूण विचारलं असतं तर मग हे लिहायचं, त्याच्याशिवाय लिहायचं नाही. सर्वांना डन 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 डनाडन झाला का एकदा बोलायचं आहे. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत आपल्याला सोडायचं नाही. पहा, या प्रश्नाला पाहत असताना कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. अ नळ
एक हौद 10 मिनिटात भरतो, तर बी नळ तोच हौद 6 मिनिटात रिकामा करतो. तो हौद त्याच्या क्षमतेच्या 2/5 पट भरलेला आहे. हे दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केल्यास तो हौद भरण्यास किंवा रिकामा करण्यास लागणारा वेळ किती. आता बघा, भरणार का रिकामा होणार हे कशावरून समजणार आहे, तर नळांची जी क्षमता असणार आहे त्याच्यावरून समजणार आहे. एकदा क्षमता काढून घेऊ, बाकीच्या गोष्टी मग कळतील तुम्हाला. ए नावाच्या नळाची क्षमता, बी नावाच्या नळाची क्षमता. पहिल्यांदा बघा, 10 मिनिटात भरतो आणि बी जो नळ आहे तो 6 मिनिटात काय करतो म्हणले, रिकामी करतो म्हणले. चला, दोन नळ दिलेले आहेत. एक 10 मिनिटात भरण्याचं काम करतोय, दुसरा 6 मिनिटात रिकामी करण्याचं काम करतोय. राईट, लिहून टाकलेलं आहे, लिहून टाकलंय. दोघांचा लसावी काढा. 10 आणि 6चा लसावी किती रे, 30. म्हणजे टाकी किती लिटरची आहे, 30 लिटरची टाकी आहे. याच्यावरून ए नावाच्या नळाची क्षमता आणि बी नावाच्या नळाची क्षमता काढून घ्या. 10 एक 10, 2 2 20, 2 3 30. 3 लिटर भरणार आहे एका तासामध्ये. 6 पंच 30, 5 लिटर कमी होणार आहे एका तासामध्ये. आणि दोन्हीच्या दोन्ही नळ जर सुरू ठेवले तर राजांनो सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला, ए नावाचा नळ 3 लिटर आणून टाकतोय, बी नावाचा नळ 5 लिटर घेऊन जातोय, प्लसचं उत्तर येईल का मायनसचं येईल मला सांगा. याने 3 लिटर टाकलं ना, हा 5 लिटर घेऊन गेलाय, म्हणजे 2 लिटर एक्स्ट्रा घेऊन गेलाय ना, म्हणजे 2 लिटर प्रत्येक तासाला रिकामी करणार आहे. रिकामी करणार म्हणून मायनस चिन्ह दिले. दोन्ही नळ ज्यावेळेस सोबत सुरू असतील त्यावेळेस 2 लिटर प्रत्येक तासाला काय होणार आहे, टाकी रिकामी होणार आहे. आता इथं कंडिशन काय आहे बघा सर, हौद जो आहे त्याच्या क्षमतेच्या 2/5 पट भरलेला आहे. म्हणजे हौदामध्ये मुळामध्ये काहीतरी पाणी आहे. किती पाणी आहे, 2/5 पट पाणी आहे. राईट, आता मग आपल्याला तेच शोधून घ्यावं लागेल अगोदर. राईट, चला बघा 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 सर, हौद 2/5 पट भरलेला आहे म्हणजे किती आहे, म्हणून टोटल हौद आहे 30 लिटरचा आणि 2/5 पट भरलेला आहे. पट म्हणजे की गुणाकार. राईट, म्हणून 30 गुणीला काय करायचं आपल्याला, 2/5. सर संकल्पना समजली पाहिजे, शॉर्टकट नाही. शॉर्टकट नका करू. छान छान, मला पण तुमच्याकडून ही अपेक्षा होते. संकल्पना समजली की तुम्ही ऑटोमॅटिक त्या प्रश्नाचे उत्तर काढू शकता, हीच गॅरंटी आपल्याला आली पाहिजे. आणि एकदा संकल्पना समजली ना, ते शॉर्टकट ऑटोमॅटिक होऊन जातं रे. तोंडी आन्सर काढू शकतो तुम्ही प्रश्नाकडे पाहून. त्यामुळे मी संकल्पनेवर जास्त फोकस करतो. चला, बेस्ट. बघा आता 30 लिटरचा हौद आहे सर, 2/5 पट भरलेला आहे. नेमका किती भरलेला आहे हे पाहण्यासाठी आपण गुणिले काय केलं, 2/5 पट केलं. 5 1 5, 5 6 30, साइन दोन्ही 12, म्हणजे 12 लिटर भरलेला आहे. 12 लिटर भरलेला. आता बघा इथे 12 लिटर हौद जर भरलेला असेल आणि दोन्ही नळ, प्रश्नामध्ये काय म्हणले बघा, हे दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केल्यास तो हौद भरण्यास किंवा रिकामी करण्यास किती वेळ लागेल. आता मला एक सांगा, दोन्ही नळ सुरू केले तर टाकीतलं पाणी काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. तासाला 2 लिटर कमी, एक तास झाला 2 लिटर कमी, दुसरा तास झाला 2 लिटर कमी, तिसरा तास झाला अजून 2 लिटर कमी, असं कमी कमी होत जाणार. आणि टाकीत पाणी किती आहे, 12 लिटर आहे. म्हणून ए आणि बी हे दोन्ही नळ पूर्ण 30 लिटरची टाकी नाही रिकामी करणार. टाकी किती लिटरची रिकामी करणार, 12 लिटरची टाकी रिकामी करणार. कारण टाकीमध्ये सगळंच पाणी किती आहे, 12 लिटर आहे. 30 लिटर पाणी नाहीये. असा प्रश्न आपल्याला जमला पाहिजे, गुगली विचारला तरी आला पाहिजे. गुगली काहीच नाही याच्यामध्ये, फक्त ही संकल्पना आपल्याला माहित असली तरच जमल. नाही तर ते 2/5 पाहूनच आपण प्रश्नाला स्किप करणार आहोत. ए आणि बी ची क्षमता काय आली, 2 आली. रिकामी करण्याची आली, 2 ने 12 ला भाग दिला, कितीचा, 6 तासात काय होईल, रिकामी होईल, भरणार नाही. झालं, डन 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 डनाडन असं आपल्याला म्हणावं लागेल. इतका सोपा प्रश्न होता, फक्त संकल्पना कोणती ही माहित असली पाहिजे होती. चालेल, सगळ्यांना जमेल असं अपेक्षित धरूयात, गृहीत धरूयात. पहा मग प्रश्न, पाईप एक्स आहे आणि पाईप वाय आहे. याला आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊयात. एक एक्स नावाचा पाईप आहे, दुसरा वाय नावाचा पाईप आहे, तिसरा झेड हा पाईप आहे. राईट, पण एक्स आणि वाय हे भरणारे पाईप आहेत. राईट, आणि झेड हा काय, रिकामी करणारा पाईप आहे, म्हणजे मायनस करावं लागेल आपल्याला. एक्स आणि वाय अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटांमध्ये, याच्यावर फोकस करणं खूप आवश्यक आहे. परीक्षेला सुद्धा आणि प्रॅक्टिस करत असताना सुद्धा एकक सारखे असले पाहिजे, हे लक्षात असू द्या. 144 मिनिटांमध्ये कोणता भरतो, एक्स, आणि 180 मिनिटांमध्ये कोणता भरतो, वाय. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते. कधी, तिन्ही पाईप सुरू केल्याच्या नंतर. झेडने भरते म्हणलं का, नाही, झेड हा रिकामी करणार आहे. मग एक्स वाय झेड यांनी 4 तासात भरते. आता मला तुम्ही सांगा, आपण 4 तास इथे घेऊ शकतो का, नाही घेऊ शकणार ना. इथे आपल्याला काय घ्यावं लागेल, हे मिनिट मध्ये घेतले
हेही मिनिटमध्ये घेतले तर हे आपल्याला मिनिटामध्ये घ्यावं लागेल. मग 4 तासाचे मिनिटं किती होतील? 240 मिनिट घ्यावं लागेल आपल्याला. ही गोष्ट कळाली पाहिजे, समजली पाहिजे. इथे आपण चूक करायची नाही. 4 तास घेऊ नका. इथे वाटलंच तर मी कट करून ठेवतो. 4 तास नाही घ्यायचे. 144 मिनिट, 180 मिनिटं आणि 240 मिनिट घ्यायचे. तासाचं कन्वर्ट कशात केलंय? मिनिटामध्ये केलेलं आहे. राईट. झेडचे लागणारे दिवस दिले नाही तर लिहिसाल 4 तास हे आपले झेडचे आहेत का? नाही. तिन्ही नळ जर सुरू केले तर XYZ तिन्ही असले तर. चला याच्यावरून आपण टाकीची क्षमता काढून घेऊ. टाकीची क्षमता काढायची असेल बघा लसावी किती सोपं येईल. 144 सोबतच काय 180 आणि सोबतच काय 240. राईट. तिघांना भाग जाणारी संख्या कोणती आहे रे? तिघांना भाग जाणारी बघा 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 सर. तिघांना भाग, मला असं वाटतं या तिघांना सुद्धा 8 ने भाग जाईल का? 8 ने नाही जाणार. 4 ने देऊयात आपण तिघांना. 4 त्रिक 12 उरले 2, 4 सक 24, 4 चोक 16 उरले 2, 4 25, 4 सक 24. पुन्हा 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 9 ने जाईल. तिघांना कोणी जाईल? 3 ने जातोय परत. राईट. द्या 3 1 3 3 2 6 15 त्रिक 45 20 त्रिक 60 म्हणत असतो. राईट. आता तिघांना नाही जात, दोघाला द्या. याला 4 ने देऊयात. 4 त्रिक 12 15 जशाच तसे 4 25. या दोघाला कोण जाईल? 5 ने. 5 1 5 5 त्रिक 15 5 1 5 हे 3 जशाच तसे. याला परत 3 ने जातोय. परत 3 ने द्या. 3 1 3 3 1 3 3 1 3. या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी असणार आहे. काय सोपं करू शकतो मी? 5 चोक 20 20 वरचा 0 काढून घेऊ. तिथे 20 वरचा 0 मी इथे काढून ठेवलाय. राईट. राहिले कोण? 2 बेत्रिक 6 संचोक 24 24 त्रिक 72 72 म्हणजे 720 हा लसावी येणार आहे. म्हणजे टाकी किती लिटरची असेल तर 720 लिटरची असणार आहे. टाकी किती लिटरची असेल? 720 लिटरची. हे आपल्याला समजलं पाहिजे. याच्यावरून ए नावाच्या नळाची क्षमता, सॉरी बी नावाचे XYZ नाव आहेत ना, XYZ आणि सोबतच XYZ तिन्ही सोबत असले तरची क्षमता काढून घेऊयात. बोला 144 ने 120 ला भाग देत बसू नका. 4 आहे. 4 न 0 ला भाग 4 25 होत असत म्हणजे याची क्षमता येणार आहे 5 लिटर. सॉरी 18 चोक 72 4 लिटर भरणार. किती लिटर भरणार? 4 लिटर भरणार म्हणून प्लस झेडचं आपल्याला सध्या माहित नाही, आपण सध्या काढू शकत नाही. 240 24 त्रिक 72. आता मला तुम्ही समजून सांगा आणि तुम्ही सुद्धा समजून घ्या. बघा आता झेड नळ पाणी कमी करणार आहे. सॉरी एक्स आणि वाय. एक्स हा 5 लिटर टाकतो, वाय हा 4 लिटर टाकतो. दोघांनी मिळून किती लिटर टाकलं? 9 लिटर पाणी टाकलं. पण टाकीमध्ये तर पडलं 3च लिटर. पडलं किती लिटर? 3च लिटर म्हणते ना. राईट. आणि टाकीमध्ये 3 लिटर पडला असेल कधी जर तिन्ही नळ सुरू असले तर. आता एक्स आणि वाय ने 9 लिटर टाकलं होतं म्हणजे या झेडनं किती कमी केलं? झेडनं कमी केलं सर 6 लिटर. कळतंय? याने 5 टाकलं, याने 4 टाकलं म्हणजे 9 लिटर टाकलं. झेडनं 6 लिटर कमी करल. त्याच वेळेस टाकीमध्ये किती लिटर पाणी पडेल? 3 लिटर पाणी पडेल. म्हणजे आता मला चारीच्या चारी म्हणजे तिन्ही नळांची क्षमता आणि सोबत क्षमता सेपरेट भेटली आणि एकत्रही भेटलेली आहे. या क्षमतेवर मी आता विचार करू शकतो. चला एवढी क्षमता काढणं महत्वाची आहे. आता एवढी क्षमता जर आपल्याला भेटली असेल तर आपण काय करूयात? सर इथून पुढचा आन्सर इकडे करूयात. चालेल. मग मला काय म्हणलंय? एक्स आणि वाय 24 मिनिटांसाठी एकाच वेळी सुरू केले. म्हणजे 24 मिनिटांपर्यंत कोणता नळ चालू आहे? एक्स आणि वाय. म्हणजे एक्स आणि वाय ने 24 मिनिटात किती लिटर टाकी भरली असेल ते आपण काढूयात. म्हणून एक्स आणि वाय ने 24 मिनिट मध्ये भरलेली टाकी बरोबर. सांगा काय करावं लागेल सर? एक्स आणि वाय हे दोघं मिळून तासाला 9 लिटर भरतात. किती लिटर भरतायत? 9 लिटर भरतायत. म्हणून मी काय करेल? 9 लिटर भरण्याचं काम करतात एक्स आणि वाय. हे कशामध्ये? तासामध्ये. तासामध्ये आहे, सॉरी मिनिटामध्ये आहे. मिनिटामध्ये एका मिनिटाला 9 लिटर भरतायत तर 24 मिनिटात किती होईल सर? तासामध्ये का बरं नाही? अरे हे पण मिनिटात होते, हे पण मिनिटात होते, हे पण मिनिटात होतं. म्हणजे ह्या क्षमता कशामध्ये आलेल्या असणार आहे? मिनिटामध्ये आलेल्या असणार आहे. म्हणजे एका मिनिटाला 9 लिटर भरतायत. 24 मिनिटात किती भरले असेल? 9 चोक 36 36 6 हातच्या आले 3 9 2 18 18 आणि 3 216 म्हणजे 216 लिटर टाकी भरली. कोणी भरली रे? 216 लिटर. एक्स आणि वाय ने भरली. 216 लिटर भरली. किती वेळात भरली? 24 मिनिटात भरली. आणि ही जी 216 लिटर भरली ही टाकी आता झेड नावाचा नळ काय करणार आहे? कमी करणार आहे. म्हणून मी म्हणेल फक्त झेड नावाचा नळ. कारण इथे म्हणले ना मग बंद केले
आणि झेडला सुरू केले तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल आणि झेड हा रिकामी करणारा आहे मला सांगा. झेडची क्षमता आपल्याला टोटल टाकी किती भरलेली आहे 216 लिटर भरलेली आहे. आपल्याला 720 घ्यायचं नाही कारण एक्स आणि वायने 24 मिनिटात फक्त 216 लिटर भरले म्हणून भरली तेवढीच कमी करायची म्हणून 216 भागिले काय घ्यावं लागेल 6 घ्यावं लागेल. झेडची क्षमता 6 आहे म्हणून द्या भाग 6 ने भाग द्या 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 6 × 12 सायंत्रिक 18 उरले 3 झाले 36 6 6 36 36 मिनिट लागतील. कोणाला झेड या नावाच्या नळाला 36 मिनिटात तो काय करेल रिकामी करेल असं आपल्याला म्हणावं लागेल. सर्वांना 100% डन झाले का आहे का ऑप्शन मध्ये यस. ऑप्शन नंबर 4 हे आपलं आन्सर असलं पाहिजे आलं पाहिजे डन झालं पाहिजे केलं पाहिजे. अशा पद्धतीने असे प्रश्न सगळे आपल्याला जमले पाहिजे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा भारी अजून प्रश्न घेणार आहोत. सगळ्यांना सगळ्या संकल्पना क्लिअर करून घ्यायला ज्यांना नंतर तुम्हाला एवढं करत बसायचं काम नाही. चांगली प्रॅक्टिस झाली की तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचे उत्तर काढू शकता. चालतंय चल थांबूयात.